गुडनेस, मला किती आनंद झालाय. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन. हे नेहा, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी आमच्या मनासारखं झालं. अय्या, किती गोड मुलगी आहे ही. नाव काय हो तुमच्या मुलीचं? हिचं होय, हिचं परी. अहो पण ही माझी मुलगी नाहीये, नेहाची आहे. Oh my goodness! My God! नेहा, तुला एक मुलगी? आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही? हो पण काय काय झालं? पप्पा, समीर, ही परी, तिला जरा ज्यूस वगैरे काहीतरी दे प्लीज. घेऊन जा. हो चल बरं. यश, नेहाला एक मुलगी? ही एवढी मोठी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस. कधी सांगणार होतास? मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. कशी माहिती असेल? कसं कळणार आहे आम्हाला? नेहा आपली एम्प्लॉई आहे. सो युजली आपल्याला एम्प्लॉईज बद्दल साधारण माहिती असतेच. ओ कम ऑन यश. नाही पण आय अग्री की तिला मुलगी आहे. सो काय झालं? खूप मोठा गोळ झालाय. हे बघ यश, मागे तुझ्यासाठी आम्ही एक स्थळ आणलं होतं. ज्या मिथिलाने जी मुलगी आणली होती तिला, ती स्वतः एका मुलाची आई होती. आणि हे जेव्हा पप्पांना कळलं ना, तेव्हा ते इतके चिडले, इतके संतापले, आणि त्या भरामध्ये ते मला घराबाहेर काढायला निघाले होते. तुला सांगू शकत नाही मी, त्या दिवशी त्यांनी किती अपमान केला माझा. पण मला खरी काळजी ही होती की ते इतके संतापले होते ना, तर त्यांचं बीपी वाढतंय का काय. काय तमाशा झालाय घरात ना, मी तुला सांगू शकत नाहीये. आणि तुला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल ना, तू विश्वजितला विचार. मला तर काहीच सुचत नाहीये काय करावं. गॉड. यश, तू पप्पांशी बोलायला हवं होतंस या बाबतीत. हे काय भलतंच बसलं. तिथे मी माझ्या बंगल्याची स्वप्न पाहतीये आणि इथे नेहाच्या लग्नाचा पचकाच होतोय. यश, अरे तू पप्पांना कधी बोलला होतास का? नाही म्हणजे, पण मी बोलीन आजोबांशी. मी समजवेन त्यांना आणि ते नाही म्हणणार मला. हे बघ प्लीज, आता काहीही बोल नकोस. आपण नंतर बोलू या विषयावर प्लीज. म्हाताऱ्याची अजूनही काही बातमी कशी नाही आली? नाही पण मी ओळखतो आजोबांना. ते नक्की समजून घेतील मला. मी आत्ता जाऊन बोलतो आजोबांशी. काय बोलायचंय माझ्याशी? कशाबद्दल बोलायचंय माझ्याशी? बाबा, तुम्ही बसा ना. काय घेणार? कॉफी मागवू, ज्यूस? यश काहीतरी बोलतोय ना. या, ते तू नंतर बोल. यश, बाबा तुम्ही आधी काहीतरी घ्या ना, मी ज्यूस ऑर्डर करते. मला काहीही नकोय. आत्ता म्हाताऱ्याने यशला परमिशन दिली ना, तर माझा सगळा प्लॅन फसेल.
नेहा कामत, चौधरींच्या घराला जे काही हवं आहे ते मिळालंय असं मला वाटतं. माझ्या यशच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्याचं कारण माझ्या समोर आहे. यश सगळं काही व्यवस्थित मार्गी लागावं, अरे तेवढ्यासाठी तर हा जीव कोणीवरी टिकू नये, नाहीतर ते सगळं जाऊ दे. आज मी खूप आनंदात आहे. इतर कोणीही तो देऊ शकणार नाही तो आनंद मला तू दिलायस यश. तुला लाख लाख आशीर्वाद. अरे तुम्ही सगळे उभे का? बसा ना, बस ग, बस बस, ये रे. गोळी घेतली असेल ना म्हाताऱ्याने? काय रे, एवढं सगळं ठरवलंस, मला बोललं नाहीस. तू नेहाचा होकार मिळवणार आहेस हे मला सिम्मीकडनं करावं? आणि तो तुला तो यार कुठे आहे, समीर? एरवी मला जग्गू जग्गू म्हणत फिरत असतो, आता मला एका शब्दाने काही बोलणार नाही तू. काय सांगायचं तुला, बोल. आजोबा, नेहाला तुम्ही ओळखताच. म्हणजे नेहा आपल्या ऑफिसमध्ये काम करते हे तुम्हाला माहितीच आहे. घरी भेटलाय तुम्ही ती. प्रस्तावना नको रे, मुद्द्याचं बोल. मी नेहा बरोबर लग्न करायचं ठरवतोय आजोबा, हेही तुम्हाला कळलंय. आजोबा, नेहाचं आधी एक लग्न झालंय आणि तिला त्या लग्नातून एक मुलगी सुद्धा आहे. आजोबा, 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 पाणी घे. आजोबा, काका, आजोबा, आजोबा, काय झालं? आजोबा. यश